Cancer Healer Center, a new beginning. खासदार सुप्रिया सुळेंकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन. जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणेंचीही उपस्थिती. सुळेंचा देशमुखांची पत्नी आणि मुलगी वैभवी देशमुख सोबत संवाद. आरोपी वाल्मिक कराडच्या मागे ईडी का लावली नाही? कृष्णा आंधळे का सापडत नाही? आरोपींचे सीडीआर काढा. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. सुप्रिया सुळेंसमोर देशमुखांची पत्नी आणि आईला अश्रू अनावर. मी तुमच्यासाठी लढणार, न्याय मिळवून देणार, सुळेंचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन. संतोष देशमुखांचे मारेकरी जामिनावर सुटल्यास मस्साजोगमधला एकही ग्रामस्थ दिसणार नाही. ग्रामस्थांकडून सुळेंसमोर भीती व्यक्त. फरार आरोपी कृष्णा आंधळेंच्या अटकेसाठी प्रशासनाला 25 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम, अन्यथा अन्यत्याग आंदोलनाचा इशारा. सरकार मूकबधीर झालंय. मस्साजोगकरांचा आवाज कोणीही ऐकणार नाही. मुख्यमंत्री जुन्या मित्रपरिवाराला वाचवतायत. बीड हत्या प्रकरणात संजय राऊतांचा आरोप. रत्नागिरी आणि दापोली नगरपंचायतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. 5 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. गृहमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश. विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम. साहेब मला माफ करा. जितेंद्र जनावळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र. जनावळे 20 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणामधील एकमेव आमदाराला थेट ऑफर. वाघांच्या कळपात या. संजय शिरसाटांची भास्कर जाधवांना ऑफर. तर यापूर्वी उदय सामंतांकडूनही जाधवांना शिवसेना प्रवेशाची ऑफर. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी. मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून चर्चेची शक्यता. प्रकृती ठीक नसल्यानं अजितदादांच्या उपस्थितीकडे लक्ष. भाजपचे मंत्री गणेश नाईकांच्या आमदारकीला आव्हान. मतदार यादीमध्ये घोळ केल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेतले विरोधी उमेदवार मनोहर मढवींची हायकोर्टात याचिका. नाईकांना हायकोर्टाकडून आरोपांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश. तुळजापूरमधील ड्रग्ज तस्करी विरोधामध्ये पुजारी आक्रमक. कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा. 2.5 वर्षांपासून ड्रग्जची तस्करी सुरू असल्याचा आरोप. उद्या शिवजयंतीदिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारण्याची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी होणार. 2 महिन्यात तूर डाळीच्या दरामध्ये 4,000 रुपयांची घसरण. शेतकरी संकटात. तुरीच्या दर प्रति क्विंटल 6,500 ते 7,300 रुपयांवर. विदेशातून तूर आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारात दर पडले. टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईन विरोधामध्ये दुसरा गुन्हा दाखल. परदेशी आरोपींना बनावट प्रमाणपत्र आधारे मुंबईत प्रस्थापित करण्यात मदत केल्याचा आरोप. आर्मेन अटाईन सध्या अटकेत. Cancer Healer Center, a new beginning.